नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. अक्कलकोटमध्ये असलेल्या अक्कलकोट स्वामींच्या वटवृक्ष मठामध्ये काय आहे हे अनेक भाविकांना माहीत नाही. अक्कलकोटला येणाऱ्यांची संख्या वाढते, कमी होते, लोक जातात येतात. मी हे जे सांगेल ते अनेकांना माहिती नाही म्हणून हे मला पुन्हा सांगावं लागतं आहे. कारण परवा मी एक व्हिडिओ पाहिला, त्यात त्यांनी सांगितलं की अक्कलकोटला वटवृक्ष मठामध्ये स्वामींची समाधी आहे. त्यांनी पाठीमागं बोर्ड दाखवलं आणि सांगितलं इथं समाधी आहे आणि इथं स्वामी आहेत. अक्कलकोटच्या वटवृक्षामध्ये स्वामी समर्थ आहेत, कारण 21 वर्ष महाराजांनी तिथं वास्तव्य केलं. 1972 सालापासून मी अक्कलकोटला जातो आहे. आत्तापर्यंत 505 वेळा मी अक्कलकोटला जाऊन आलेलो आहे. त्या मंदिरामध्ये खेळलो, गोट्या खेळल्या, लपाछपी खेळली. पण अलीकडं मी 5 वर्षात अक्कलकोटला गेलो नाही. अक्कलकोटला जात असतो पण मंदिरामध्ये मी गेलो नाही. तो वेगळा प्रकार आहे. पण स्वामी महाराजांनी मात्र फार कृपा केली. आज प्रचंड गर्दी, गोंधळ, अनेकांच्या तक्रारीपत्र माझ्याकडे येतात. परंतु मी यापूर्वी सांगितलं की आपल्याला वितंडवाद घालायचा नाही. खरं म्हणजे त्या मंदिराची सुधारणा 2 दिवसामध्ये मी करून दाखवतो. काय तो गोंधळ, काय ती गर्दी, शिस्त नाही, बेशिस्त. परंतु आपण बोलायला जातो आपल्या वेगळ्या भावनेने, पण लोक हल्ली उलटा अर्थ घेतात. त्यात त्यात हे कलियुग, त्यात परत जातीयवाद. त्यामुळं आपण न जाणं हे मी ठरवलं आहे आणि मी मंदिरात जात नाही. परंतु एकदा मात्र अघटित घडलं. एका पोलीस अधिकाऱ्यांचा मला फोन आला की आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे. तर त्यांचे माझे संबंध, ते IPS होते. ते सोलापूरला आले, मला इकडं गाडी पाठवली आणि सरळ आम्ही गाडी थांबवली आणि त्यांच्या पाठोपाठ मी मंदिरात गेलो. स्वामींना जे सांगायचं ते सांगितलं. पुन्हा एक अर्धा तास थांबलो आणि पुन्हा निघून आलो. म्हणजे बोलवायचं असेल तर स्वामी महाराज बोलवतात, असं अनेक देवाच्या ठिकाणी मला अनुभव आला. पण आता सगळं रूप पालटलं आहे. लोक माझ्याकडे तक्रारी करतात. मी म्हटलं लोकांना तुम्ही त्यांना सांगा, मला सांगून उपयोग नाही. कारण मला बोलायची इच्छा असून सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलता येत नाहीत. तर तो विषय मी नंतर एकदा परत घेणार आहे. पण जे सांगत होते त्यांनी एवढं चुकीचं सांगितलं की स्वामींची समाधी वटवृक्ष मठात नाही आणि स्वामींनी दिलेल्या पादुका ह्या वटवृक्ष मठात नाही. वटवृक्ष मठामध्ये फक्त महाराज 21 वर्ष बसत होते म्हणून ते स्थान महात्म्य आहे. आता ते वटवृक्ष झाकला गेला आहे. अनेक प्रकार आहेत. कारण अलीकडे मी न गेल्यामुळे मला ते काही सविस्तर माहीत नाही. परंतु आता मी लवकरच एकदा जाऊन मंदिराची पाहणी करणार आहे. त्या मंदिराचे ट्रस्टी महेश इंगळे सर आहेत, त्यांना भेटून त्यांच्याकडून थोडी चर्चा करणार आहे आणि नंतर पुन्हा एक व्हिडिओ करेल. खरं म्हणजे मला लाईव्ह मुलाखत करायची आहे. ते त्यांच्या परवानगीने नंतर मी पाहिलंच. पण आज मात्र परिस्थिती, ते परवा सांगितल्यानंतर मला खटकलं की लोक किती चुकीचं सांगतात. तिथं महाराजांची समाधी नाही, तिथं गुप्त रूपाने महाराज आहेत आणि तिथं महाराजांचं 21 वर्ष वास्तव्य झाल्यामुळे तिथं आपण सगळेजण जमत असतो. पण तिथं उपासना करता येत नाही. लोकांचा फोटो काढण्याची घाई, लोकांचं धक्काबुक्की, गर्दी, आणखी बरेच प्रकार आहेत. माझ्याकडे तक्रारीपत्र आले ते जर मी लोकांना वाचून दाखवले किंवा मी वाचून दाखवणार आहे. कारण एक मला 50 सह्यांचं ते पत्र आलं की तुम्ही काहीतरी उठाव करा, पण उठाव करता येत नाही. मूळ मुद्द्याला तिसरंच काहीतरी परत चालू व्हायचं आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही. पण स्वामी मात्र योग्य वेळी दखल घेतील याची मला मात्र खात्री आहे. तर वटवृक्ष स्वामींचा मठ अत्यंत पवित्र आहे. गर्दी नसताना लोकांनी जावं, भाविकांनी, आणि त्या मंदिरामध्ये कुठेतरी बाजूला बसून मोबाईल बंद ठेवून उपासना करावी. कारण तिथं स्वामींचं वास्तव्य आहे. स्वामी महाराजांनी कोणाकोणाला पादुका दिल्या, आता अनेकांच्या अनेक पादुका झाल्या. तो एक व्हिडिओ मला करता येईल. पण पुन्हा परत तेच जातीवाद येतो. पण जे चाललं आहे ते समाधानकारक नाही. पण स्वामी समर्थ आहेत. कारण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, हम गया नहीं जिंदा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. याचा प्रत्यय बऱ्याच वेळेला येतो. तो अनेकांना यावा. पण त्यासाठी गुरुवार, पौर्णिमा किंवा उत्सव सोडून जर आपण अक्कलकोटला गेलात तर तुम्हाला स्वामींचा सहवास मिळेल. त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये तुम्ही उपासना करू शकता. आणि मी जाऊन आल्यानंतर जेव्हा मी आणखी काही सांगेल मात्र त्याचा विचार करून त्याप्रमाणे जर आचरण केलं तर स्वामी समर्थांचा खरोखरीच तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचं उर्वरित आयुष्य भीतीमुक्त होईल, एवढं मात्र मला खात्री आहे. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. हा अनुभव आम्ही घेतो. 72 सालापासून म्हणजे जवळजवळ 53 वर्ष जाणं येणं आहे. मी जे सांगाल ते अत्यंत प्रामाणिकपणे सांगाल. पण शेवटी ऐकणं न ऐकणं
पण हा मला खुलासा परवा खटकला की इथं स्वामींची समाधी नाही आणि तिथं स्वामींच्या पादुकासुद्धा नाहीत. पादुका कुठं कुठं आहेत, कशाला दिल्या त्याचा एक अभ्यास करून मी सांगाल. पण तूर्त अक्कलकोटला वटवृक्ष मठामध्ये स्वामींचं 21 वर्ष वास्तव्य होतं, हे मात्र बखरीमध्ये आहेत. तिथं अनेक चमत्कार घडलेत. तुमच्या जीवनातसुद्धा तुम्ही गर्दी नसताना जाऊन त्यांच्या सहवासाने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्यावं एवढी अपेक्षा. नमस्कार.